हा, बच्चू बोलतो. म्हणलं बच्चू भाऊ, तुम्ही फार हं. मोठे नेते म्हणलं महाराष्ट्राचे. कायचे नेते झाले हो लोक ना, पण माझ्यासमोर. काय झालं माहितीये का, तुमचा हं. विषय म्हणजे आता थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ. अहो रमेश भाऊ, लक्षात घ्या. आपण आग्रही होतो 26 तारखेपासून तर नागपुरात मिटिंग झाली पाहिजे, हं, बरोबर आहे. हं, हा, आणि 29 पर्यंत सरकार मानलंच नाही. ते हं, काही तयार नव्हतं. सरकारला काय वाटलं का पाऊस आला, कारण पावसाचं वातावरण ना, बरोबर. आंदोलन हे निघून जाईल. हं, आणि ते नेमकं काय झालं, 29ला कोर्टाची नोटीस आली, म्हणजे त्यांचा निर्णय झाला का तुम्ही आंदोलन स्थळ हं, बदला. म्हणजे तुमच्यामुळे आता म्हणजे ते हे होती. तर तितक्यातच काय झालं, 29 तारखेला धो पाऊस आला. हं, प्रचंड, म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलं हं, उरलो हं. होतो. आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा. लोकांचं असं म्हणणं आहे बाबा, की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला. म्हणजे तुम्ही नाही जे नाही, विमानाने हो, गेलं त्याचं तेवढी ते मोठी त्याचं आपली ताकद नाही ना दादा. आपलं जरांगे पाटला एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा. तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक, आपल्याजवळ 1000 लोक. नाही, भरपूर होते भाऊ. तुम्हाला पाठिंबा आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता. महाराष्ट्रात नाही, आंदोलन स्थळी किती होते. हा, ते बी महत्वाचं आहे म्हणा. आंदोलन स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले. हं, दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले, गाड्या भाड्यानं करून आले. त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या तारखा होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि हं. पोलिसांनी काय केलं, जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली. अच्छा. ते अडवले सगळे. मग आपण तारीख पण लीड घेतली ना भाऊ. इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे. अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्जमाफी त्यांच्या बापाले करावं लागेल. हं. नाही तर हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाला. तुम्हाला बरोबर. तो विषय सोडून टाका. नाही नाही, हा नाही, ते माझं काय म्हणणं आहे, म्हणजे लोकांचे मला फोन बोलतात की बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही. आता पण बच्चू भाऊने असं केलं, बच्चू भाऊने तिथं जायला नव्हतं पाहिजे. पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही ना. आता कसं आहे, नाही, या नाही, कसं आहे, प्रत्येक जण इथं, हा आमचे 22 मुद्दे होते दादा. हां हां, एकच मुद्दा होता का आपला. बरोबर. 22 मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दी स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. बरं, तुम्हाला कसं आहे, एक विचारतो भाऊ. यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना? आपल्याला लालतेच्या मायचा मारे भोसरीचा कोणी लालच देऊ शकते आणि कोण धमकी देऊ शकते. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आणि 350. बरोबर. आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनावली आहे. नाही ते तर नाही तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे मैकेलाल पैदा झाला नाही का जो बच्चू कडूला धमकी देणं आणि लालच देईल. तेच म्हणतं का बरं, थोडं लोकांना आणि थोडं कन्फ्युजन झालं होतं, बाकी काही विषय नाही. इतक्या वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य लढतो, पक्षात जाऊन मी बसलो असतो का, लालच असतो तर कदाचित. बरोबर बरोबर, ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा.